नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण इकॉनॉमिक्समधला एक इम्पॉर्टंट पार्ट बघतोय. आपण इकॉनॉमिक्सवरती जे जे MCQ आहेत आणि जे की इम्पॉर्टंट आहेत, थोडे युनिक आहेत, असे आपण करतोय. याच्यातून तुमच्या इकॉनॉमिक्ससाठी तुमची रिव्हिजन करायला पण फायदा होईल. आणि जर कुणी इकॉनॉमिक्स केला नसेल, ओके, म्हणजे बरेच जण असतात की इकॉनॉमिक्स अवॉइड करतात आणि ज्यांना इकॉनॉमिक्स समजत नाही त्यांच्यासाठी ठीक आहे की खरंच त्यांनी जर अवॉइड केलं तर चालेल. मात्र आळस करू नका अभ्यास करण्याचा. आळस करून सोडून देणे वेगळे आणि न समजून सोडून देणे वेगळे. ओके, तर आजच्या या लेक्चरमध्ये इकॉनॉमिक्समधले बरेच टर्म्स तुम्हाला कळून जातील आणि मग त्यामुळं बोर होऊ नका अजिबात. काहीतरी नवीन शिकायला भेटते या उद्देशानेच लेक्चरला बघा. तर वेळ न वाया लेक्चरची सुरुवात करूया. तर आजच्या या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनांचा उल्लेख कागदी सोने असा केला जातो? म्हणजे असं कुठलं आर्थिक साधन आहे की ज्याला आपण कागदी सोनं म्हणून ओळखतो? तर ऑप्शन आहे TDS, SDR, MTR आणि PR. तर याचा आन्सर आहे SDR, म्हणजेच स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणतात त्याला. आणि TDS म्हणजे तुम्हाला माहिती टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, आणि PR म्हणजे प्राइस अर्निंग रेशो. ओके, तर याचा आन्सर आहे SDR. इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. SDRलाच कागदी सोने असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघू आपण. लोकसंख्या विषयक, आता आपण इकॉनॉमिक्स शिकत असताना याच्यामध्ये लोकसंख्या असते, दारिद्र्य रेषा असते, अजून हे बँकिंग टर्म्स असतात. तर इकॉनॉमिक्समध्ये सगळंच येतं. शेती, उद्योगधंदे हे सगळ्या टॉपिक्स येत राहतात. ओके, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स करताना तुमचा मेन फोकस हा लोकसंख्येविषयी पाहिजे. म्हणजे जनगणनेचे जे लेक्चर्स आपण अपलोड केलेत तर ते सगळे व्यवस्थित तुमचे पाठच पाहिजेत. ओके, कारण त्याच्यावरतून क्वेश्चन बनतात. तर या प्रश्नामध्ये सुद्धा लोकसंख्येचाच उल्लेख आहे. लोकसंख्या विषयक राष्ट्रीय धोरण देशात प्रथम एप्रिल 1976 मध्ये राबवण्यात आले. तर दीर्घकालीन उद्दिष्ट असलेले सुधारित लोकसंख्या विषयक धोरण डॅश डॅश या वर्षी राबवण्यात आले. म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे कुठल्या वर्षी राबवण्यात आले लोकसंख्येबाबत? तर ते आहे 2000 साली. तर 2000 साली एक डेडलाईन फिक्स केली आहे, म्हणजे एक दीर्घकालीन उद्दिष्ट सेट केले गव्हर्नमेंटनी. तो पण प्रश्न आपल्या या लेक्चरमध्ये आहे की कुठल्या इयरपर्यंत आपली लोकसंख्या ही स्टेबल राहिली पाहिजे. तर 2000 साली ते ठरवलंय. ओके, तर इम्पॉर्टंट प्रश्न आहे. दीर्घकालीन उद्दिष्ट ही 2000 साली ठरवलीत. पुढचा प्रश्न बघू. देशात जन्मदर व बालमृत्यूदर यांचे प्रमाण ठरविताना डॅश डॅश व्यक्तींमागील प्रमाण विचारात घेतले जाते. म्हणजे प्रति हजारी व्यक्ती का प्रति शंभरी व्यक्ती का प्रति लक्ष किंवा यापैकी नाही. तर आपल्याला माहिती आहे जे रेशोज असतात, जन्मदर, बालमृत्यूदर, सेक्स रेशो, हे सगळे प्रति हजारी काउंट केले जातात. ओके, पर 1000. पुढचा प्रश्न बघू. नियोजन आयोग ही घटनेच्या कक्षाबाहेरील संस्था होती, तर राष्ट्रीय विकास परिषद ही संस्था घटनेच्या डॅश डॅश आहे. तर ऑप्शन्स आहेत, कक्षेत आहे, कक्षेबाहेरील आहे, दोन्ही चूक का दोन्ही बरोबर. तर नियोजन आयोग जे होतं आधीचं प्लॅनिंग कमिशन, हे कक्षेबाहेरील संस्था होती. तर राष्ट्रीय विकास परिषद ही कसली आहे? तर ही सुद्धा कक्षेबाहेरील संस्था आहे. ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघू. देशात 1952 पासून शासकीय पातळीवर कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. तर स्वतंत्र अशा केंद्रीय म्हणजेच केंद्रीय कुटुंब नियोजन खात्याची स्थापना डॅश डॅश या वर्षी करण्यात आली. म्हणजे या प्रश्नातून फक्त हेच सांगायचं आहे, हे इयर एवढं एक्झाममध्ये नाहीत विचारणार, मात्र आपल्याला हा कन्सेप्ट कळावा किंवा हे केंद्रीय कुटुंब नियोजन खातं आहे. तर याची स्थापना 1966 मध्ये करण्यात आली आहे. तर हे देशामध्ये 1952ला शासकीय पातळीवर कौटुंबिक योजनाचं राबवण्यात आली होती. तर स्वतंत्र अशा म्हणजे एक स्वतंत्र केंद्रीय खातंच उघडण्यात आलं, केंद्रीय कुटुंब नियोजन आयोग. तर हे 1966 मध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतातील नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे खालीलपैकी कोणत्या शब्दात समर्पकपणे व्यक्त करता येतील? तर आता याच्या 4 म्हणजे त्याचं व्यक्त केलेत की आपल्या भारतातील नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे कशी आहेत. तर पहिलं आहे पंचवार्षिक योजनांची अंमलबजावणी. तर हे तर नाही आहे. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती व सामाजिक न्यायासह स्वयंपूर्ण आर्थिक विकास. तर हे पण आपल्या उद्दिष्टे व्यक्त करत नाही. बेरोजगारी व दारिद्र्य निर्मूलन, हे पण नाही. आणि चौथा ऑप्शन आहे मागेल त्याला काम व कसेल त्याची जमीन. तर हे त्याचं उत्तर आहे.
भारतातील नियोजनाची प्रमुख उद्दिष्टे हे या वाक्यातून व्यवस्थितपणे व्यक्त करता येतात. मागेल त्याला काम व कसल त्याला जमीन. ओके, पुढचा प्रश्न बघू. देशात सध्या डॅश डॅश किंवा त्यापुढील वयोगटातील व्यक्तींचा साक्षरतेचा निकष लावण्यासाठी विचार केला जातो. म्हणजे साक्षरता ज्यावेळेस आपण त्याचे काउंट करतो त्यावेळेस त्याचं एज काय असलं पाहिजे किंवा कुठल्या एजपासूनचा पुढच्या व्यक्तीचा आपण साक्षर म्हणून कन्सिडर केला जातो. तर 11 का 9, 7 की 1 वर्ष. तर 1 वर्षाचा ऑब्वियस आहे की त्यावेळेस त्याला शिक्षण देणं शक्यच नाही आहे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 7 वर्ष. म्हणजे देशात 7 वर्षापेक्षा मोठ्या व्यक्तींचं किंवा 7 वर्षाच्या व्यक्तीला आपण साक्षर किंवा निरक्षर म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, पुढचा प्रश्न बघू. देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये आमूलाग्र सुधारणांसाठी 1991 साली नेमण्यात आलेल्या डॅश डॅश या समितीचे योगदान मोलाचे आहे. तर कुठल्या समितीचं योगदान आपल्या देशातल्या बँकिंग क्षेत्रामधल्या ज्या आमूलाग्र सुधारणा झाल्यात ह्याच्यासाठी कारणीभूत आहे? कुठली समिती? तर 4 ऑप्शन्स आहेत. नरसिंग समिती, चलेया समिती, केळकर समिती का सप्तर्षी समिती. तर याचा आन्सर आहे नरसिंह समिती. तर नरसिंह समितीनुसार म्हणजे त्यांनी बऱ्याच शिफारशी अशा चांगल्या पद्धतीने केल्या की त्याच्यामुळे सध्या जी बँकिंग सिस्टीम आपल्या देशामध्ये स्ट्रॉंग झाली आहे ती त्यांच्याच समितीच्या योगदानामुळे. ओके, पुढचा प्रश्न बघू. सर्वप्रथम महाराष्ट्रात 1972-1973 साली सुरू झालेल्या रोजगार हमी योजनेत डॅश डॅश वर्षावरील अकुशल श्रमिकांना काम दिले जाते. मग आता ही 1972 आणि 73 मध्ये जी सुरू झाली रोजगार हमी योजना, तर यानुसार कुठल्या वयोगटातील किंवा कुठल्या वयाच्या पेक्षा मोठ्या व्यक्तीला जर म्हणजे तो अकुशल श्रमिक म्हणून त्याला काम दिलं जातं. तर 15 की 18, 21 का 16. तर याचा आन्सर आहे 18 वर्ष. म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त किंवा 18 वर्षाची जी व्यक्ती असेल आणि तो जर अकुशल असेल तर त्याला श्रमिकांना काम दिलं जातं. म्हणजे असं काहीतरी त्याला काम दिलं जाईल ह्या रोजगार हमी योजनेत महाराष्ट्राच्या. ओके, पुढचा प्रश्न बघू. 1983 साली नेमण्यात आलेल्या न्यायाधीश सरकारिया आयोग खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित होता? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारलेला आहे हा. तर 1983 साली एक समिती जी नेमली होती त्यांचे अध्यक्ष होते, म्हणजे तो एक आयोग होता न्यायमूर्ती सरकारिया नावाने. तर हे कुठल्या कारणासाठी म्हणून याला आयोजित किंवा याला कुठल्या कारणामुळे स्थापन करण्यात आला होता? तर खाली ऑप्शन्स आहेत. साखर उद्योग, बँकिंग सुधारणा, केंद्र राज्य संबंध की कर सुधारणा. तर न्यायमूर्ती सरकारिया जो आयोग होता हा केंद्र राज्य संबंध यासाठी स्थापन केला होता. ओके, तो महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न बघू. देशातील कर पद्धती सुलभ बनवण्यासंदर्भात देशात 2002च्या दरम्यान डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हा सुद्धा बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. तर जी कर सुधारणा आहे किंवा कर पद्धती सुलभ व्हावी ह्याच्यासाठी 2002च्या दरम्यान एक समिती स्थापन करण्यात आली होती आणि ती समिती म्हणजे विजय केळकर समिती. ओके, फार फेमस समिती ही आणि बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारली. तर तुम्ही पण लक्षात ठेवा आणि व्यवस्थित त्याला नोट डाऊन करा. ओके, आणि आय होप की तुम्ही बोर नसाल होत, कारण बोर जर झालं तर इकॉनॉमी डोक्यात शिरणारच नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित ह्याला इंटरेस्ट बाळगूनच शिकायचं आहे, तरच आपल्याला इकॉनॉमिक्स समजत राहील. ओके, तर बोर अजिबात सुद्धा होऊ नका. काहीतरी मग आता याच्यामधून सुद्धा पर्याय उडका, एंटरटेन करत करत स्वतःचा अभ्यास करा. ओके, पुढचा प्रश्न बघू. देशातील बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना सुचवण्यासंदर्भात डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. तर म्हणजे कोण होते त्या समितीचे अध्यक्ष ज्यांनी देशातील बेरोजगारीच्या समस्यांवरती उपाय सुचवले? तर ऑप्शन्स आहेत. न्यायमूर्ती भगवती, न्यायमूर्ती सरकारिया, रेखी समिती, LK झा समिती. तर याचा आन्सर आहे न्यायमूर्ती भगवती समिती. तर या समितीनी बरेच असे हे सुझाव दिले होते किंवा उपाययोजना दिल्या होत्या की देशातील बेरोजगारीच्या समस्या आपण कशा दूर करू शकाल. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, एक्झाममध्ये येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघू. भारतातील दारिद्र्यविषयक ताठ बेरोजगारी विषयक स्थितीचे सर्वेक्षण करण्याच्या
अभ्यास गटमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही. तर आता खाली 4 ऑप्शन्स दिलेत, यापैकी कुणाचा समावेश करता येणार नाही असा प्रश्न आहे. भारतातील दारिद्र्य विषयक जी ताट बेरोजगारी विषयक स्थिती होती त्याचं सर्वेक्षण करण्यासाठी अभ्यास गट होता, तर याच्यापैकी कुठला नाही आहे त्याच्यामध्ये. तर पहिला ऑप्शन आहे न्यायमूर्ती भगवती समिती. तर आपण आत्ताच बघितलं की ते तर आहेत, त्यांनी आपल्याला बरेच सुझाव दिलेत दारिद्र्य विषयक किंवा म्हणजे त्याची कमी कसं करता येईल या संदर्भात. दुसरा ऑप्शन आहे यशवंतराव चव्हाण समिती. तिसरा ऑप्शन आहे प्राध्यापक लाकडवाल समिती. आणि चौथा ऑप्शन आहे जैन मिल्लास तेंडुलकर गट. ओके, तर याचा आन्सर आहे यशवंतराव चव्हाण समिती 1982. तर ही जी समिती आहे ही या ज्या भारतातील दारिद्र्यविषयक ताट बेरोजगारी विषयीची सर्वेक्षण करण्यासाठी अभ्यास गट होता, तर याच्यामध्ये हा मोडत नाही, यशवंतराव चव्हाण समिती. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. भारतात दर 1000 पुरुषांमागे किमान डॅश डॅश व त्याहून अधिक स्त्रिया हे अनुकूल स्त्री प्रमाण मानले गेले आहे. तर अनुकूल विचारले, सध्याचा सेक्स रेशो विचारलेला नाही या प्रश्नामध्ये. तर प्रत्येक 1000 पुरुषांमागं किती स्त्रिया असल्याच पाहिजेत म्हणजे ते अनुकूल परिस्थिती असेल. तर ऑप्शन्स आहेत 1,500. 1,500 म्हणलं तर जास्त होतील, 1000च पुरुष आहेत, 1,500 स्त्रिया जर झाल्या तर ते म्हणजे प्रपोर्शन मॅच नाही होणार व्यवस्थित. 800 हा तर फार कमी काउंट आहे. 650 त्यापेक्षा कमी काउंट आहे. तर याचं प्रॉपर आन्सर आहे 950. तर प्रत्येक 1000 पुरुषांमागं म्हणजे 950 स्त्रिया जर असतील तर ती एक अनुकूल परिस्थिती मानली जाईल. ओके, पुढचा प्रश्न बघू. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता हे नियोजन आयोग कॅन्सल झालेला आहे, मात्र प्रश्न त्याच्यावरती सुद्धा येऊ शकतात त्याच्याशी रिलेटेड, त्यामुळे आपण करतोय. तर हे राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर पंतप्रधानांबद्दल पहिलं वाक्य सांगितलंय की पहिलं वाक्य आहे की पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आता हे नियोजन आयोगाच्या ऐवजी आता सध्या होईल फक्त नीती आयोग. ओके, तर डॅश डॅश हे राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर कुठली व्यक्ती ही राष्ट्रीय विकास परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात हे विचारले. तर ऑप्शन्स आहेत केंद्रीय अर्थमंत्री, वित्त सचिव, राष्ट्रपती का पंतप्रधान. तर हा थोडासा फसवा प्रश्न आहे, ह्याचं पण आन्सर पंतप्रधानच आहे. म्हणजे पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतातच, तर ते पंतप्रधानच राष्ट्रीय विकास परिषदेचे सुद्धा पदसिद्ध अध्यक्ष असतात. ओके, पुढचा प्रश्न बघू. 6 ऑगस्ट 1952 रोजी डॅश डॅशची स्थापना करण्यात आली. तर 6 ऑगस्ट 1952ला राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली होती. ओके, पुढचा प्रश्न बघू. भारतातील नियोजनाच्या संदर्भात एम विश्वेश्वरय्या यांनी 1934 मध्ये लिहिलेला डॅश डॅश हा ग्रंथ विशेष प्रचलित आहे. तर एम विश्वेश्वरय्या यांनी 1934 मध्ये एक ग्रंथ लिहिला होता ज्यामध्ये भारताच्या नियोजनाच्या संदर्भात सगळं लिहिलेलं आहे. तर तो ग्रंथ विशेष प्रचलित झाला होता. तर तो कशाशी लिहित, त्याचं नाव काय आहे. तर अर्थशास्त्र व नियोजन, भारतातील नियोजित अर्थव्यवस्था, भारतीय अर्थकारण की भारतीय अर्थव्यवस्था. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, भारतातील नियोजित अर्थव्यवस्था. ओके, लक्षात ठेवा, एक्झाममध्ये विचारू शकतात. पुढचा प्रश्न बघू. लोकसंख्या विषयक राष्ट्रीय धोरणानुसार, राष्ट्रीय धोरण आपण बघितले 2000 साली सेट करण्यात आलं. या डॅश डॅश या वर्षापर्यंत लोकसंख्या वाढ स्थिर करण्याचे ठरवण्यात आले. तर ही 2000 साली हे जे धोरण ठरवण्यात आले, तर यानुसार कधी आपलं जे आपली लोकसंख्या वाढ आहे ही कधी स्थिर झाली पाहिजे. तर ऑप्शन्स आहेत 2020, 2030, 2046 का 2050. एकदम फसवा प्रश्न आहे, आपण फसू शकतो. जर फेकायचं म्हणलं तर आपण 2020 किंवा 30 मधलंच एक चॉईस करू शकू, मात्र ज्याचा अभ्यास आहे तो डायरेक्टली याचा आन्सर करेल 2046. ओके, तर याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 2046. म्हणजेच 2046 पर्यंत आपण जी आपली लोकसंख्या वाढ आहे याला स्थिर करण्याचं ठरवलंय. ओके, पुढचा प्रश्न बघू. मानव विकास निर्देशांकात सातत्याने अग्रेसर असलेले राज्य म्हणून भारतातील डॅश डॅश या राज्याचा उल्लेख करता येईल. तर अग्रेसर विचारले HDI मध्ये. तर आपला
तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, तर केरळ हे आपलं राज्य सगळ्यात अग्रेसर मानलं जातं मानव विकास निर्देशांकामध्ये. याचं रिझन आहे की तिथं प्रायमरी एज्युकेशन तर 100% झालं आहे, तिथं विमेन एम्पॉवरमेंट चांगल्या पद्धतीने आहे. तर ऑब्वियस आहे की तिथं जो विकास दर असणार आहे, हा म्हणजे मानव विकास निर्देशांक जो असणार आहे हा अग्रेसरच असणार आहे आपल्या देशामध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघू. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता डॅश डॅश हे सर्वात विरळ लोकसंख्या राज्य असे म्हणता येईल. किंवा म्हणजे याचा आन्सर बघितलं आपण, अरुणाचल प्रदेश इथं सगळ्यात कमी लोकसंख्येची घनता आहे. तर असा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये, आणि हा डायरेक्टली आपल्या 2011च्या सेन्सेसवरचा प्रश्न आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. नियोजन आयोगासंदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. तर नियोजन आयोगाच्या संदर्भात खालीलपैकी अयोग्य विधान विचारले. तर पहिला ऑप्शन आहे, ही घटनेच्या कक्षेबाहेरील संस्था आहे. तर ही बरोबर आहे, ही घटनेच्या कक्षेबाहेरील संस्था होती. नियोजन आयोग ही एक सल्लागार संस्था होती. तर हे पण बरोबर आहे. नियोजन आयोगात निम्म्याहून अधिक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असतो. तर हे चुकीचं आहे. ओके, आणि पंतप्रधान हा या आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष होता. तर हे पण बरोबरच आहे. तर नियोजन आयोगात निम्म्याहून अधिक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असतो हे विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघू. आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारीस डॅश डॅश बेकारी म्हणतात. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला खाली 4 ऑप्शन्स आहेत, चक्रीय, हंगामी, प्रच्छन्न का मंदी. तर आर्थिक मंदीच्या काळात उद्भवणाऱ्या बेकारी म्हणजे जी बेकारी उद्भवते आर्थिक मंदीच्या काळामध्ये, तर याला चक्रीय बेकारी म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न एक्झाममध्ये 100% बनू शकतो. तर आपण चांगल्या पद्धतीचे आणि क्वालिटी क्वेश्चन्स कव्हर केलेत आज. इकॉनॉमिक्समध्ये असे प्रश्न एक्झाममध्ये अपेक्षित आहेत येणं, आणि येऊ पण शकतात. तर तुम्ही व्यवस्थित ह्याला रिवाईज करा आणखीन एकदा. अशाच प्रकारचे आपण बाकीच्या सब्जेक्टचे पण लेक्चर हळूहळू बनवू, आणि तुमच्या एक्झामपर्यंत बऱ्यापैकी 70-80% सिलेबस असाच कव्हर होऊन जाईल. ओके, तर व्यवस्थित अभ्यास करा. एक्झामला फार कमी दिवस राहिलेत, आणि या आधीचे पण लेक्चर्स मी आधी पण सांगितलं तुम्हाला की आम्ही जवळजवळ 95 व्हिडिओज या आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही ते सगळे एकदा बघून घ्या व्यवस्थित. प्रत्येक व्हिडिओमधून एक जरी प्रश्न म्हणलं तर इथं मोर दॅन 50% आपल्या लेक्चरमधूनच क्वेश्चन येऊ शकतात एक्झाममध्ये. तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.